नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट नितळ. लेखक क्षितिज दाते. 7-8 रस्ते एकत्र येणारा भला मोठा सिग्नल, तब्बल 4.5 मिनिटांचा. सिग्नलच्या खाली एक महिला गजरे तयार करत बसली होती. सोबत लहान मुलगी मदत करत होती. शेजारी तिचा अगदी लहान भाऊ खेळत बसलेला, कुठेतरी मिळालेल्या तुटक्या फुटक्या खेळण्यांबरोबर. त्यांच्या बाजूचा सिग्नल लाल झाला. गाड्या थांबायला सुरुवात झाली. लगबगीनं ती आई गजऱ्यांची टोपली घेऊन पहिल्या गाडीजवळ आली. मागे मागे ती 5-6 वर्षांची लहान मुलगीसुद्धा आली. सुंदर गजरे दिसतात. गाडीत मागे बसलेल्या महिलेने खिडकीची काच खाली केली. तिच्या बाजूला तिचं साधारण 1-1.5 वर्षाचं गोंडस बाळ गाडीच्या सीटला धरून जेमतेम उभं राहिलेलं. आधारासाठी आईने एका हाताने धरलेलं. त्या दोघींची गजऱ्याची चर्चा सुरू झाली. लहान मुलीचं लक्ष त्या गोबऱ्या बाळाकडे. ते बाळसुद्धा त्या ताईकडे बघत मध्येच हसत काहीतरी बडबड करत होतं. आव आव ऊ बो 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 असे त्याचे निरनिराळे आवाज चालू होते. हो बेटा 2च मिनटं हां, झालंच हां, बाळाच्या आईच्या विनवण्या. बाळ आपलं जोरात सुरूच होतं. ह्याव बो बो बो. ओले माझ्या राजा ओले, भूक लागली ना शोनूला माझ्या? थांब, हे छान छान फुलांचे पैसे देते की संपलं मम्माचं काम. तो गोडूला त्या गजरे विकणाऱ्या छोट्या ताईकडे बघून बॉ बॉ म्हणत इवला हात दुमडून नाजूक बोट दाखवत होता. ती ताईसुद्धा त्याच्या बाललीला बघण्यात दंग होती. इतक्यात तिच्या काहीतरी लक्षात आलं. ती पटकन धावत गेली. बाजूलाच सिग्नलपाशी खेळणाऱ्या आपल्या भावाजवळ त्याच्या खेळण्यात पडलेला पिवळ्या रंगाचा मळका बॉल उचलला. घाईघाईत आपल्या जवळच्या फडक्याने पुसला. बॉल घेऊन त्या बाळाजवळ गेली. ते बाळ आनंदाने अक्षरशः किंचाळायलाच लागलं. जे हवं होतं ते बरोबर मिळाल्याची पावतीच. मगाचपासून त्या बाळाचं लक्ष त्या बॉलकडेच होतं. तेच दाखवायचा तो प्रयत्न करत होता. त्याच्या एक अक्षरी बोलातून त्याचे हे प्रयत्न चालू होते. बाळाला इतकं खुश बघून त्या ताईच्या चेहऱ्यावर सुद्धा निखळ हसू आलं. गजरे घेऊन झाले होते. इतक्यात सिग्नलही सुटला. त्या छोट्या ताईनं पटकन तो बॉल गाडीच्या खिडकीतून आत टाकला. ते बाळ मागच्या काचेतून हसत त्या ताईकडे बघत राहिलं. ती ताईसुद्धा त्याच्या गोंडस आनंदी चेहऱ्याकडे बघत गाडी दिसेनाची होईपर्यंत त्याला टाटा करत राहिली. आभाळभर समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर. त्या मुलीने सडळ हसते बॉल देऊन टाकताना कुठला विचार केला होता का? त्याची मम्मा असे 50 बॉल त्याच्यासाठी विकत घेऊ शकते हा विचार? छे, नक्कीच नाही. आपण किती अस्वच्छ आहोत. या उच्चभ्रू परिवाराला आपण असा बॉल देणं आवडेल का हा विचार? अजिबातच नाही. आपण गरीब असून असा बॉल देऊन जरा मोठेपणा मिरवावा हा विचार? खचितच नाही. ते होते निसर्गानं निर्माण केलेल्या 2 निरागस जीवांमधले ऋणानुबंध. कारण हे असले सगळे विचार आपण मोठे माणसंच करतो. भरीला गरीब श्रीमंत, मुलगा मुलगी, धर्मजात असे अनेक निकष लावतो. त्या बाळाला आपल्याकडे असलेला बॉल हवा होता. तो तिने दिला. बस एवढंच नातं होतं ते. कुठल्याच बंधनात न अडकणारं, 2 मनांना जोडणाऱ्या वाटेवर कुठलेच गतिरोधक नसणारं, दोघांच्या परिस्थितीत सगळ्याच बाबतीत असलेला कमालीचा फरक. त्याचं या दोन्ही निष्पाप मनांना काहीही सोयरसुतक नव्हतं. एका नितळ मनाने दुसऱ्या अशाच एका नितळ मनाशी संवाद साधला. त्याला अनुसरून केलेली ती तितकीच नितळ प्रतिक्षिप्त क्रिया. समोरून दिलेला तितकाच नितळ प्रतिसाद. इतकं साधं
आणि सोपं आयुष्याचं गणित होतं ते. प्रत्येकजण जन्म घेतो तेव्हा इतक्याच नितळ मनाचे असतो. जसं मोठं होतं ना, तशी भेसळ होत जाते. त्या नितळ मनाचं कातळ मन कधी होतं तेच कळत नाही. आपल्या सगळ्यांनाच आपलं मन कायम असं नितळ ठेवायला जमलं तर बरेच प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतील. सारं काही नितळ. धन्यवाद. लेखक क्षितिज दाते. वाचन संजय इनामदार.